गट तट बाजूला ठेवून गट नेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र करणार काम। वड्डी गावच्या विकासासाठी माजी उपसरपंच राजू वजीर आणि विद्यमान सदस्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश। वड्डी ग्रामपंचायत निवडणुकीतील गट तट बाजूला ठेवून गट नेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसरपंच राजू वजीर आणि विद्यमान सदस्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केलाय। जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिराज ग्रामीण भागात पक्ष बांधणी जोरदार सुरू असून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत। वड्डी गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योगपती राजूभाई वजीर शेकडो कार्यकर्त्यांसहित जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश केला। यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते महादेवअण्णा कुरणे, महेंद्रसिंह शिंदे सरकार, समीरभाई मालगावे, जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी, शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, प्रवीणजी धेंडे, जिल्हा संघटक सलीम पठाण, मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, कल्लाप्पा नाईक, रमेश नाईक, अभिजित मगदूम व सर्व जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। आज या ठिकाणी समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। येणाऱ्या काळात समीरदादा कदम आणि महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या वड्डी गावात व येणार त्या भागातल्या ग्रामीणमध्ये जेवढ्या पण खेडेगाव येतील त्या गावात समीरदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही भरघोस विकास करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या पक्षात यायचं आज निर्णय घेतला आहे आणि आज आणि माझे जोडीदार आणि ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी आम्ही ह्या पक्षात प्रवेश केला आहे। आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे दादा आमच्या पाठीला पाठ लावून ताकदीनं आम्हाला मदत करतील असं मी या ठिकाणी जाहीर करतो। आज त्या ठिकाणी वड्डी गावातील एक प्रसिद्ध उद्योगपती, त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे, आज राजूभैया वजीर साहेब यांचं जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये त्या ठिकाणी त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज प्रवेश करायचा निर्णय घेतला। त्या गावचे आमचे नेते महेंद्र शिंदे सरकार यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांच्या चर्चा करून आज आम्ही हा निर्णय घेतला। त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य अभिजित मगदूम आणि रमेशांना या सगळ्यांशी आज चर्चा झाली आणि आज आम्हाला त्या ठिकाणी एक ताकदीचा एक सामाजिक कार्यकर्ता पक्षाच्या या महायुतीच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली विचार करून त्यांच्या एक विकासात्मक दृष्टिकोनाचा विचार करून त्यांनी आज या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांचं आज पक्षामध्ये आम्ही सगळे स्वागत करतो। येणाऱ्या काळामध्ये जो विकासात्मक दृष्टिकोन त्यांच्या दृष्टीनं पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला त्यांच्या अनुभवाचा, त्यांचा कार्याचा एक चांगला फायदा मिळेल आणि पक्ष त्यांचा निश्चितच योग्य सन्मान राखेल एवढी मी आज या ठिकाणी सांगतो। आणि वड्डी गावामध्ये त्या गावचा सुपुत्र ज्याचं जिल्ह्यामध्ये एक चांगलं उद्योगपती म्हणून नाव लौकिक आहे अशी व्यक्ती आज आमच्या परिवारामध्ये समाविष्ट होते, त्याचा आनंद आम्हाला सगळ्या जनसुराज्य शक्ती परिवाराला आहे आणि मी आज त्या ठिकाणी राजूभाई यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांचं स्वागत करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये महेंद्र शिंदे सरकार यांच्या कुशल नेतृत्वाखाली राजूभाई आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चित एक चांगलं कार्य करतील आणि वड्डी गावचा विकास त्याच्यामध्ये नॅशनल हायवे असल्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा एक वेगळा त्या ठिकाणी मी ह्याच्या आधी सांगितलं एक चांगल्या पद्धतीची भौगोलिक परिस्थिती त्याला निर्माण झाली, त्याचा फायदा घेण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांनी आपण केला पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये वड्डी गावचा विकास आता कुणी थांबवू शकत नाही एवढंच मला यावेळी सांगायचं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या आणखी काही चांगल्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश होतोय, त्यांचे आपण त्या ठिकाणी लवकर स्वागत